मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी नंतर आता दिग्विजय पाटील यांच्याही अटकेची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील यांचा जबाब नोंदवला आहे। दिग्विजय पाटील यांच्यावरही बावधन पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पुणे पोलीस दिग्विजय पाटील यांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्याची शक्यता आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट। सातारा डॉक्टर आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार आहे। निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांची समिती स्थापन झाली आहे। मुंबईतील कुर्ला परिसरात मतदार यादीत मोठा घोळ आहे। एकाच घरातील मतदारांची नावं दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली गेली आहेत। प्रारूप मतदार यादीतील अनियमितता उघडकीस आली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे। एक महत्त्वाची घडामोड, मनोज जरांगे रविवारी पनवेल दौऱ्यावर असतील। जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा भवनचं उद्घाटन होणार आहे। मनोज जरांगे मराठा कृतज्ञता मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत। अमरावती ते मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे। दाट धुक्यामुळे प्राधिकरणाने हा निर्णय घेतलाय। पुढील निर्णय हवामानावर अवलंबून असणार आहे। 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत अमरावती ते मुंबई विमानसेवा बंद राहणार आहे। दुबार मतदारांची नावं शोधण्याची बीएमसीची डोर टू डोर मोहीम आता बंद आहे। प्रक्रिया अवघड असल्यामुळेच मोहीम बंद आहे अशी माहिती बीएमसीकडून म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली। दुबार मतदार शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ॲपचा वापर होणार आहे। पुण्यात सिंहगड रोडवर नव्यानं बांधलेल्या पुलाला 66 ठिकाणी छेद देण्याचा प्रस्ताव आहे। खडकवासला ते हडपसर, खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग मेट्रो मार्गाला मंजुरी आहे। या मार्गावरील पुलावर छेद दिला जाणार असल्याची माहिती आहे। याच संदर्भात हिंदू महासंघाकडून आक्षेप घेत टीका करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये केंद्र सरकारकडून 2 मेट्रो मार्ग जे आहेत नव्यानं मंजूर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये खडकवासला हडपसर ते खराडी आणि त्यानंतर सिंहगड रोड न स्टॉप ते माणिकबाग इथपर्यंतचा 2 टप्प्यांमध्ये मेट्रो मार्ग मंजूर झालेला आहे। मात्र या टप्प्यामध्ये असणाऱ्या पुणे महानगरपालिकेने जो नव्यानं सिंहगडचा पूल बांधलेला आहे, त्या पुलाला जवळपास 66 ठिकाणी छेद जे आहे ते दिले जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। आपण पाहतोय की याच पुलाचं उद्घाटन जे आहे ते काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं। मात्र या मेट्रो मार्गावरती पूल बांधत असताना जे मेट्रोचे खांब आहेत त्या खांबाच्या जागेची निश्चिती जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र आता मेट्रो त्याचबरोबर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून नक्की काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी। बातमी मुंबईतून। मुंबईत समुद्र किनाऱ्यांवर सलग 4 दिवस समुद्राला भरती असणार आहे। आजपासून 7 तारखेपर्यंत सलग वेगवेगळ्या वेळांमध्ये समुद्राला उधाण येणार असल्यानं विनाकारण समुद्रकिनारी जाणं टाळा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून सुद्धा काही सूचना जारी करण्यात आल्यात। डिसेंबरला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातून वेगवेगळे अनुयायी हे मुंबईमध्ये पोहोचत आहेत आणि मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरामध्ये त्याचबरोबर शिवाजी पार्क मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतायत। मात्र याच पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेनं समुद्रातल्या भरतीचं वेळापत्रक आता जारी केलेलं आहे। 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत मुंबईच्या भरतीला म्हणजे समुद्राला मोठ्या प्रमाणामध्ये भरती आहे आणि तशाबद्दलचं वेळापत्रक जारी करत अनुयायांनी त्याचबरोबर मुंबईकरांनी सुद्धा मुंबईच्या समुद्रकिनारी जात असताना काळजी घ्यावी, त्याचबरोबर विनाकारण समुद्राच्या आतमध्ये जाण्याचं टाळावं, किनारे सुद्धा फिरणं टाळावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आहेत। कॅमेरामन खंडू सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। पुढच्या घडामोडीकडे, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता दिग्विजय सिंह मातोश्रीवर जाणार आहेत। उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। काँग्रेसनं मुंबई महानगरपालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली, त्यानंतर होणारी दिग्विजय सिंह यांचीही मातोश्री भेट, या भेटीला त्यामुळेच महत्त्व आलंय। संभाजीनगर मधील तोतया IAS कल्पना भागवत प्रकरणात आरोपी डिम्पी हरजाईनं फोनमधील सर्व डेटा डिलीट केल्याचं समोर येत आहे। आयफोनमधील डेटा रिकव्हर करण्याचं आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे।
कोयता गँगला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अटक केली आहे। दुकानातील मॅनेजरला मारहाण करत 3,80,000 लुटले होते। दुकानासमोरच पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। दुकानदाराला लुटत कोयता गँगनं दुकानदारावरच हल्ला केला होता। पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगला आता शहर पोलिसांनी अटक केलेली आहे। दुकानदारावर हल्ला करण्यात आलेला होता, दहशत निर्माण केलेली होती। दुकानासमोरच हा हल्ला करण्यात आला होता। आता याच गँगला अटक करत दुकानासमोरूनच त्यांची धिंड काढण्यात आली।